लाखो पेन्शनधारकांना लोकांना होणार मोठा फायदा. आली मोठी बातमी समोर. नेमकं काय अपडेट? केंद्र सरकार सध्या सरकारी आणि खासगी कर्मचाऱ्यांसोबतच असंघटित क्षेत्रातील कामगारांसाठी मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत आहे. वाढती महागाई आणि निवृत्तीनंतरचा वाढता खर्च लक्षात घेऊन सरकार आता पेन्शन रक्कम वाढवण्याचा गंभीरपणे विचार करत आहे. अटल पेन्शन योजनेत मोठा बदल होऊ शकतो. सध्या या योजनेत 60 वर्षानंतर दरमहा 1,000 रुपये ते 5,000 रुपये पेन्शन मिळते. पण आता ही मर्यादा वाढवून थेट 10,000 रुपयांपर्यंत नेण्याचा प्रस्ताव आहे. म्हणजेच काही लोकांसाठी पेन्शन जवळपास दुप्पट होऊ शकते. असंघटित क्षेत्रातील कामगार जसे की मजूर, घरकाम करणारे, छोटे व्यावसायिक आणि स्वयंरोजगार करणारे यांना स्थिर उत्पन्न किंवा PF सारख्या सुविधा मिळत नाहीत. देशातील जवळपास 90% कामगार या गटात येतात. त्यामुळे ही योजना त्यांच्यासाठी खूप महत्त्वाची ठरते. 2015 मध्ये सुरू झालेली अटल पेन्शन योजना याच उद्देशाने आणली होती की लोकांना वृद्धापकाळात आर्थिक आधार मिळावा. पण आजच्या महागाईच्या काळात 5,000 रुपये पेन्शन अपुरी वाटते आणि म्हणूनच हा बदल सुचवला जात आहे. अर्थ मंत्रालय आणि पेन्शन फंड नियामक संस्थेनं मिळून हा प्रस्ताव तयार केलाय. यामुळे पेन्शनची मर्यादा 8,000 रुपये ते 10,000 रुपयेपर्यंत वाढवण्याची शक्यता आहे. यामुळे योजना अधिक आकर्षक होईल आणि लोकांना आर्थिक सुरक्षितता मिळेल असा दावा केला जातोय. सध्या या योजनेत 9 कोटींपेक्षा जास्त सदस्य आहेत. मात्र त्यातील अनेकांनी योगदान देणं थांबवले. त्यामुळे सरकारला वाटतं की पेन्शन वाढल्यास नवीन सदस्य वाढतील आणि जुने सदस्यही योजना सोडणार नाहीत. तर मित्रांनो, जर हा निर्णय लागू झाला तर असंघटित क्षेत्रातील लाखो लोकांना मोठा दिलासा मिळू शकतो. तर मित्रांनो, कशी वाटली ही कामाची आणि महत्त्वाची बातमी? जर बातमी कामाची आणि महत्त्वाची वाटली असेल, त्या व्हिडिओला लाईक करून आपल्या मित्रपरिवार सोबत नक्की शेअर करा. तसेच जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बाजूला दिलेल्या बेल आयकॉनला नक्की क्लिक करा. व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.